सत्यशोधक खानदेश न्यूज, लोकशाहीचा आवाज. प्रधानने राजीनामा, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा, वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडी शिंदेखेडा याच्या वतीने, शिंदेखेडा तालुक्याच्या वतीने श्रद्धे ॲडव्होकेट तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या जो महाराष्ट्र बंदला आम्ही सुद्धा या शिंदेखेडा तालुक्याच्या वतीने शिंदेखेडा तहसीलला निवेदन देण्यात आले. निवेदन देताना म्हटलं आहे की दिल्ली येथे जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत व सर्व स्तरावरून गेलेल्या तिथे आंदोलनाला, कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला सर्वच विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी जो काही अमानुष पद्धतीने मारहाण तिथल्या युवकांना केलेली आहे आणि बघितलं गेलं तर आता तिथे एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. त्याच अनुषंगाने श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि महाराष्ट्र बंदमध्ये शिंदेखेडा तालुका देखील सामील आहे आणि शिंदेखेडा तालुक्याच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडी शिंदेखेडा याच्या वतीने आहे. तरी जे काही अमानुष पद्धतीने तिथल्या विद्यार्थ्यांवर मारहाण झालेली आहे त्याच्यावर कायदेशीररित्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. इथलं जे सरकार आहे ते निर्लज्जीपणे या विद्यार्थ्यांवर, म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांवर जर का तुम्ही अशा पद्धतीने मारहाण करत असाल तर ही खूप चुकीचं पद्धत आहे. तरी आम्ही या शिंदेखेडा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. आंदोलनामध्ये निष्पाप युवकांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर जो काही पोलिसांनी तिथे अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे आणि आताच मीडियामध्ये बातमी येते की या पोलिसांनी या महिलेला मारले, ज्या मुलींना मारले तिथे आता मृत्यू सुद्धा झालेली. तरी तुम्ही आपल्या शिंदेखेडा तालुक्याच्या स्तरावर लवकरात लवकर जे कोणी पोलीस कर्मचारी पण असतील, ज्यांनी कोणी मारला असेल त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई आपल्या स्तरावर करावी. हो सर, आ जाओ.